भारतीय उलूक उत्सवाचा घुमला जयाद्री खोऱ्यात नारा. देश विदेशातील पक्षीप्रेमींची उपस्थिती. जगातील अनेक देशांनी नावाजलेला भारत देशातील 6वा उलूक उत्सव यंदाही जयाद्री खोऱ्यातील पिंगुरी येथे सुरू झाला. नेपाळ देशासह देशातील नामांकित मान्यवरांची यावेळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन वन विभाग महाराष्ट्र राज्याचे प्रमुख विवेक खांडेकर, डॉक्टर अरविंद कुमार झा, काझीरंगा येथे विशेष कार्य करणारे डॉक्टर नवीन पांडे, त्याचबरोबर पक्षीमित्र प्राणीमित्र स्वप्नील कोशिंबे, पिंगोरी गावचे सरपंच संदीप यादव, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संजय रावळ, डॉक्टर वागुलीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील विविध शाळांनी उपस्थिती दर्शवली आणि घुबड जनजागृती विषयी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. खरं तर अंधश्रद्धा आणि गैरसमज यामुळे धोक्यात आलेल्या घुबड या पक्षाच्या संवर्धनाकरिता गेली 4 वर्ष इला फाउंडेशनचे प्रवर्तक डॉक्टर सतीश पांडे हा जागतिक पातळीवरील जनजागृतीचा उत्सव साजरा करतात आणि देशभरातून आणि विदेशातून याला चांगला प्रतिसादही मिळाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. नेपाळ देशातून राजू आचार्य शर्मा यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. नेपाळमधूनही हा उलूक उत्सव साजरा केला जात असल्याची माहिती यावेळी आचार्य यांनी दिली. यावेळी खास अथर्व बेलसरे, आदित्य गवांदे यांनी संगीतबद्ध केलेल्या घुबड या प्राण्यावरील गाण्यांचे प्रमोशनही करण्यात आले. या सोहळ्यात वडगाव पेठ कोल्हापूर येथील निसर्ग प्रेमी मित्र संस्थेला तसेच घुबडावर विशेष रांगोळी रेखाटणारे प्रसिद्ध राष्ट्रीय रंगावलीकार सोमनाथ भोगळे, नेपाळ येथील प्रसिद्ध निसर्ग प्राणी मित्र राजू आचार्य शर्मा, स्वप्नील कोसंबे, प्राणी पक्षी मित्र प्रेमसागर मिस्त्री, आदित्य गवांदे, अथर्व बेलसरे यांना इला फाउंडेशनच्या विशेष पुरस्कारानं गौरविण्यात आले. यावेळी विविध शाळेतील 5,000हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध साहित्यातून निर्माण केलेल्या घुबड कलाकृतीचे प्रदर्शन पाहिले. इतकेच काही तर काही विद्यार्थ्यांनी पथनाट्य, नृत्य, गायन, वेशभूषा ही सादर करण्यात आली. हा उत्सव सतत 3 दिवस सुरू होता. यात वासुदेव भारूड कीर्तनद्वारे निसर्ग पक्षी प्राणी संवर्धन जनजागृती कार्यक्रम दाखवण्यात आले. जगपातळीवर सुरू झालेल्या निसर्ग प्राणी पक्षी पर्यावरण रक्षणाचे मार्गदर्शन विविध विषयांचे अभ्यासक करणारे यावेळी उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन केले तर राज्यभरातील विदेशातील पक्षीप्रेमी या कार्यक्रमाला सतत 3 दिवस भेट देत होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध लेखिका सुरुची पांडे, डॉक्टर सुमंत, त्याचबरोबर राहुल लोणकर, राजकुमार पवार, प्रल्हाद जाधव, ऋषिकेश जगताप यांनी केले. वास्तविक पाहता जयाद्री खोऱ्यातील विविध प्रजातीचे प्राणी पक्षीही आढळतात, परंतु अलीकडच्या काळात त्यांची संख्या कमी होऊ लागली होती. इला फाउंडेशनमुळे फार मोठे संवर्धन क्रांती या खोऱ्यात घडल्याची आणि पक्षाची लगबग, चिवचिवाट आणि वास्तव्य पुन्हा बहरत असल्याचे समाधान येथील पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. खरं तर भारतातील घुबड हा पक्षी शाप की वरदान या मानवी मनाच्या संभ्रमात अडकला असून जयाद्री खोऱ्यातील पिंगोरी या देशाला योगदान देणाऱ्या सैनिकी गावाच्या कुशीतून जनजागृतीचा नारा देत साजरा केला जातोय आणि त्याचे प्रतिसादही आता जगभर उमटू लागले आहेत. हा पर्यावरण वन्यजीवन रक्षणाचा नारा आपल्या हरवलेल्या वैभवशाली वन्यजीव संपदा वाचवण्यात यश मिळू शकेल एवढे मात्र समाधान आपल्याला आता मानावे लागेल. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, पुरंदर. भारतीय औलू महोत्सवाच्या पूर्वी या आधी 2 वर्षापूर्वी सुद्धा असाच आंतरराष्ट्रीय औलू महोत्सव पहिल्यांदा भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये पिंगोरी या ठिकाणी घेण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाला आणि या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आम्हाला सौभाग्य मिळालेलं आहे आणि त्याचे पूर्ण श्रेय डॉक्टर पांडे आणि मॅडम पांडे यांना जातं.
पांडे सरांचं घुबडांबद्दलचं प्रेम सर्वश्रुतच आहे आणि हे जागतिक पातळीवर ह्या गोष्टीच्या घुबडांच्या बाबतीत अवेअरनेस करण्याचं काम हे हव्यातप्रमाणे चालू आहे आणि हे काम नुसतंच लोकल लेवलवर न राहता इंटरनॅशनल लेवलवर जात आहे। शाळेतल्या मुलांना सुद्धा प्राथमिक अवस्थेपासून घुबडाचं महत्त्व आणि सगळ्या प्राणी पक्ष्यांच्या बाबतीत सरांचं जे काम आहे ते अलौकिक आहे आणि हे असंच कार्यक्रम चालू राहोत। नमस्कार, इला फाउंडेशनच्या ह्या महोत्सवाला आम्ही आलोय। सतीश पांडे सर आणि आमचा तसा ऋणानुबंध 30-35 वर्षापूर्वीचा आहे आणि ईगल आपला हा जो औल महोत्सव आहे त्या ह्या औलला आम्ही लाख लाख आभार त्याचे का मानतो, तर आमच्या मधला हा दोस्तीचा ऋणानुबंध त्यांनी घट्ट केला आहे। म्हणजे हे घुबडाचं हे एक नवीन तुम्हाला रूप किंवा त्याचं वैशिष्ट्य मानता येईल की हा दोस्ती दोन मित्रांमधला दोस्तीचा बांध सुद्धा होऊ शकतो आणि ते अशा प्रकारे झालेला आहे। वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स म्हणून एक असते की ज्याच्यामध्ये जगातले घुबडांवरती काम करणारे संशोधक फक्त त्याच्यामध्ये येतात। तर मला इतका आनंद वाटतो की 5th वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स जी झाली ती आशिया खंडामधली पहिली कॉन्फरन्स आयोजन करण्याचा सन्मान मला मिळालेला होता आणि तो आम्ही वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स पुण्यामध्ये घेतली आणि त्यालाही काही वर्ष झालेली आहे। तेव्हा जवळजवळ 32 देशांमधले लोक आले होते आणि त्यावेळेला पण आमची आऊल कॉन्फरन्स होती, इथे आऊल फेस्टिवल होती इला हॅबिटॅट पिंगोरी गावामध्ये। तेव्हा ते सगळे संशोधक इथे आले होते आणि त्यांनी पाहिलं। आणि आता गंमत अशी आहे की युरोपात म्हणा किंवा अमेरिकेत म्हणा त्यांनी एखादी फेस्टिवल घेतली तर ती सक्सेसफुल कधी म्हणतात की त्याला 100 लोक आले तर सक्सेसफुल म्हणतात। आपल्याकडे कालच्या दिवसामध्ये 5000 मुलं येऊन गेली। आता त्याचं दॅट इज द स्केल। म्हणजे भारत देश हा तुफान देश आहे, म्हणजे भारताचं कंपॅरिझन जगातल्या कुठल्या देशाशी होऊच शकत नाही। त्यामुळे आपल्याकडे जर आऊल्सबद्दल कन्झर्वेशन करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत जायला पाहिजे, कारण की आपल्या ग्रामीण भागामध्ये हे आऊल्स जास्त आहेत। 36च्या 36 स्पीसीज ग्रामीण भागांमध्ये दिसतात आणि शहरी भागांमध्ये बघितलं तर 2च स्पीसीज दिसतात, स्पॉटेड आउलेट आणि बार्न आऊल, गव्हाणी घुबड, पिंगळा आणि गव्हाणी घुबड। मग आपल्याला या शेतकऱ्यांकडे जायला पाहिजे, त्यांच्या मुलांकडे जायला पाहिजे। आता ह्या वेळेला आपलं अजून एक असं मला वाटतं की नुसतं सायन्स करून रिसर्च करून होणार नाही, तर त्या रिसर्चचं जे निष्कर्ष आहे ते आपल्याला लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे। ही पण सायंटिस्टची जबाबदारी आहे, तर ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला आपण इतर लोकांचं कौतुक करणं ही सुद्धा आपली तेवढीच जबाबदारी आहे। म्हणून मग आम्ही काही वर्षांपासून घुबडांवरती काम करणाऱ्या लोकांवरती आणि निसर्ग संवर्धन करणाऱ्यांचे सत्कार करतो। तर यावर्षी आम्ही हा जो सत्कार आहे इला फाउंडेशनतर्फे केला जातो त्याला मी अरण्यानी निसर्ग संवर्धन पुरस्कार म्हणतो। तर अरण्यानी का, तर अरण्यानी ही वेदांमधली ऋग्वेदामधली निसर्गाची देवता आहे आणि ती दिसत नाही। त्याबद्दल एक सूक्त आहे, ते इतकं सुंदर आहे की त्यांनी लिहिलं आहे की अरण्यानी ही देवता, निसर्ग देवता ही दिसत नाही, तर ती जर तुम्ही घनदाट जंगलात गेलात तर त्या जंगलातला जो सुगंध आहे त्याच्या सुगंधावरनं तिच्या अस्तित्वाची कल्पना आपल्याला येते। तर इतकी सुंदर सुरुची मॅडमनी, त्यांचा संस्कृत अभ्यास आहे, त्या एथनोबायोलॉजिस्ट आहे, तर त्यांनी सुचवलं नाव, आमच्या सगळ्या कमिटीच्या लोकांना आवडलं। त्यामुळे हा पुरस्कार आपण ह्या वेळेला तुम्ही प्रश्न विचारलात मला की आपण आपल्या स्थानिक पातळीवरती काम करणारे आमचे रायगडचे मित्र आहेत प्रेमसागर मेस्त्री, ते घुबडांवरती आणि गिधाडांवरती 30 वर्ष काम करत आहेत, तर त्यांना एक पुरस्कार आपण ह्या वेळेला दिला, ते आज इथे आहेत। त्याच्यानंतर स्वप्नील कुंभोजकर म्हणून आमचे मित्र आहेत की जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा काम करतात। कृगर नॅशनल पार्कमध्ये वॉर्डन आहेत, ते गेम वॉर्डन आहेत। रॉयल सोसायटी ऑफ प्रोटेक्शन ऑफ बर्डचे रजिस्टर्ड व्याख्याते आहेत आणि कॅनडा आहे, पेरू आहे, आफ्रिका आहे, तिथे त्यांनी कन्झर्वेशनचं काम केलं आहे। पण त्याचबरोबर गेले 6 वर्ष ते झलाना इथे बिबट्या, म्हणजे आज आपल्या सगळ्या भागामध्ये बिबट्या आहेत, लेपर्ड मॅन को एक्झिस्टन्सवरती ते काम करतात, त्याच्यावरती PhD करतात, त्यांना एक सन्मान दिला। एक कोल्हापूरची संस्था आहे पेठ वडगावची, त्यांना एक सन्मान दिलेला आहे आपण, निसर्ग मित्र म्हणून संस्था आहे। आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती राजू आचार्य शर्मा म्हणून आहेत, ते 30 वर्ष घुबडांवरती काम करत आहेत आणि 13 वर्ष आऊल फेस्टिवल करत आहेत। म्हणजे आपण त्यांना ज्युनियर आहोत, पण मी त्यांना, माझे मित्र आहेत, तर त्यांना मी विनंती केली की आमचा तुम्ही सत्कार स्वीकाराल का, तर ते प्रेमाने इथे आले आणि त्यांनी सत्कार स्वीकारला। आपल्या जयाद्रीच्या खोऱ्यामध्ये हे सगळे आंतरराष्ट्रीय लोक येऊन गेलेले आहेत, यावर्षी त्यांना सत्कार दिला। तर असं मी सोनाली प्रदीप खेडेकर,
जिजाऊ ज्ञान मंदिर येथून आमची शाळा इथं आलेली आहे भारतीय उलूक उत्सव 2025 साठी. तर हे खूप छान पद्धतीने या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा एक नवीन आगळा वेगळा हे आहे. तर मुलांना याच्यातून अंधश्रद्धा, घुबड या प्राण्याविषयी जे अंधश्रद्धा समाजामध्ये आहे तर हे दूर करण्याचं काम हा कार्यक्रम करते. तर खूप छान पद्धतीने आज इथं आमच्या विद्यार्थ्यांचं प्राण्यांविषयी प्रेम जागृत झालं आणि खूप छान वाटलं त्यांना. खूप सुंदर असं त्यांनी अनुभव घेतले तिथं. तालुका पुरंदर या ठिकाणी भारतीय 6वा उलूक महोत्सव मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये आज भरलेला आहे. खरं तर हा उलूक महोत्सव भरवण्याच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे घुबडांबद्दलचा आपल्या समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा दूर करण्याचं काम या घुबड महोत्सवातून, आज उलूक महोत्सवातून, आज या संपूर्ण कार्यक्रमाचा हेतू हा मुख्य आहे. हा उलूक महोत्सव साजरा करत असताना आज आपण पाहतो की जवळजवळ 30,000 शालेय विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात आणि या उलूक महोत्सवाला भेट देतात. आज जवळजवळ 8,000 शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घुबडाच्या प्रतिकृती याच्यातून साकारून त्याचे पोस्टर आज आपण या ठिकाणी आज पाहिलेले आहेत. खरं तर घुबड हा एक शेतकऱ्याचा मित्र म्हणून आज त्याची ओळख निर्माण झालेली आहे. पूर्वीच्या काळी घुबडाबद्दल खूप अंधश्रद्धा निर्माण होत होत्या, पण कालांतराने घुबडांवरती संशोधन आणि अशा महोत्सवाच्या माध्यमातून आज घुबडांबद्दलच्या अंधश्रद्धा ह्या दूर होत चाललेल्या आहेत. मी डॉक्टर अमोल पाटील, निसर्गप्रेमी मित्र, पेठ वडगाव. इला फाउंडेशन आयोजित पिंगोरी इथं एक उलूक महोत्सव चालू आहे सध्या 4, 5 आणि 6 तारखेचा. तर त्यासाठी आम्ही कोल्हापूरहून, पेठ वडगावहून निसर्गप्रेमी ग्रुपचे सदस्य आलोय. तर पेठ वडगावला आमची निसर्गप्रेमी मित्र संस्था आहे. त्या माध्यमातून गेली 10 वर्षापासून आम्ही पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रम राबवत आहोत. त्यामध्ये वृक्षारोपण आहे, वृक्ष संवर्धन आहे, परत तसेच सर्प संवर्धन आहे. साधारण 5,500 पेक्षा जास्त आम्ही साप वाचवलेले आहेत या 10 वर्षात. आणि त्याचसोबत पक्ष्यांसाठी जे काय चिमणी महोत्सव असतो तो पण आमचा केला जातो, पक्षी सप्ताह केला जातोय. आणि त्याचसोबत मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, विविध प्रजातीचे पक्ष्यांची चित्र काढली जातात. त्या माध्यमातून मुलांना पक्ष्यांची आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यरत असतो. त्यासोबत चिल्लर पार्टी ही एक संस्था आहे, त्याच्या माध्यमातून शेकडो मुलांना तिथं आम्ही महिन्यातून एक चांगला सिनेमा, प्रेरणादायी सिनेमा दाखवतो. आणि त्याच मुलांना आम्ही निसर्गाची आवड कशी निर्माण होईल त्यासाठी प्रयत्न करत असतो. तर आज इथं आम्हाला हे जे काही पर्यावरणाचं काम अखंडित करतोय त्यासाठी आम्हाला इथं पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. तर इला फाउंडेशनला या कार्याला शुभेच्छा आणि धन्यवाद आमच्या निसर्गप्रेमी मित्र ग्रुपकडून. आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते आणि मी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे. तर इथे येऊन मला खूप छान वाटलं. तर इथे येऊन मला हा संदेश भेटला की आऊल वाचवले पाहिजेत. त्यांच्याबद्दलच्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत. असं नाहीये. आऊल हे शेतकऱ्यांसाठी खूप असं म्हणजे त्यांना हेल्प करणारा प्राणी आहे. ते उंदीर खातं, त्यामुळे ते खूप युजफुल आहे. त्यामुळं तुम्ही पण घुबडांबद्दल अंधश्रद्धा ठेवू नका आणि त्यांचे संवर्धन करा. जयाद्री महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत पिंगोरी, म्हणजे जयाद्रीच्या खोऱ्यात पिंगोरी हे गाव आहे आणि या गावामध्ये सर्वात मोठा, जगातला नावाजलेला उलूक महोत्सव होत आहे. आणि या उलूक महोत्सवासाठी आपल्याकडे खास नेपाळहून पाहुणे आले. ते देखील नेपाळसारख्या देशामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने पर्यावरणासाठी प्राण्यांमधली जी होणारी हत्या आहे त्याच्याबद्दलची जी अंधश्रद्धा आहे, तो प्राणी म्हणजे घुबड. आणि या घुबड याच्यावरती ते संरक्षण आणि पर्यावरण यासाठी ते चांगलं काम करतात. आपण त्यांच्याशी बोलूया. आचार्य जी, आपको अभी तो आप यहाँ पर आ गए हैं, आपको क्या महसूस हो रहा है यहाँ का उल्क महोत्सव, और आपके नेपाल में किस तरह का होता है ये? यहाँ पर आने के बाद मुझे लगता है कि हम नेपाल के जिस गांव में जैसे जाते थे और वहाँ का जो सुकून मिल रहा था, यहाँ 2-4 रात हो गए वो सुकून मिल रहा है हमको. और हमने बात भी की यहाँ के लोकल लेवल से, तो उनको जो पर्यावरण के प्रति उनका जो लगाव देखा मैंने, वो बहुत ही अच्छा लगा. मुझे गांव अच्छा लगा, ये जगह अच्छी लगी. जो विद्यार्थी देखे, हजारों के विद्यार्थी आ रही है ये उल्लू के लिए, तो ये तो इससे बढ़िया बात तो कोई हो ही नहीं सकती. हम इनको कुछ कहेंगे तो कल ये दूसरों को कहेंगे और वातावरण को परिवर्तन हो जाए. नेपाल देश तो बहुत सुंदर है, मेरे ख्याल से पहाड़ियाँ है और सुंदरता से भरा है, जहाँ वन्य जीवन भी बहुत सुंदर है और बहुत सारी अभयारण्य भी है वहाँ पर. तो आप जो औल है
मेरे ख्याल से भारत से ज्यादा उनकी मात्रा उधर होगी। नहीं, अब भारत में करीब 35 प्रजाति के उल्लू हैं। हमारे यहाँ 23 प्रजाति के उल्लू हैं। अच्छा, तो यहाँ से कम है, मतलब भारत तो बहुत बड़ा है, सब खाल का लैंडस्केप है यहाँ पर। वो तो शिव भूमि यानी पशुपतिनाथ की भूमि मानी जाती है। जी हाँ। फिर भी वहाँ पर अंधश्रद्धा पलती है और उस उल्लू की हत्या बड़ी मात्रा में होती है, तो इसके लिए आप किस तरह का काम करते हैं? हाँ, हमारे यहाँ क्या है कि 127 से ज्यादा इतनी ग्रुप हैं। सभी इतनी ग्रुप ऐसा नहीं करते, लेकिन कुछ इतनी ग्रुप उनको मारती है, उनका मांस खाती है, उसका जो पार्ट्स होता है, वो फेदर, वो बोन, उसको प्रयोग करती है। इसकी वजह से जो एक तरफ तो सब नेगेटिवली लेते हैं, मतलब उल्लू मतलब एक काम नहीं, कुछ काम नहीं करती है पंछी। जब जब आदमी उसको देखता देखने है का नजारा अलग है। नजरिया, तो ये काम करने वाला पंछी नहीं है, उल्लू है। किसी आदमी को गाली करना है तो उल्लू जैसा बोलते हैं। तो पहले से दिमाग में वो नेगेटिव है, और उसके ऊपर कुछ लोग हैं उनको मारती हैं, बेचती हैं, और नेपाल से इसका ट्रेड होता है, और नेपाल से इंडिया भी आता है, और नेपाल से चाइना भी जाता है। बाप। तो ये हंटिंग और ट्रेड को कम करने के लिए और आदमी के अंदर जो भावना है उसको पॉजिटिव करने के लिए हम 13 साल से ये उल्लू महोत्सव कर रहे हैं। ये हम हर साल अलग अलग जगह पे करते हैं, क्योंकि एक ही जगह पे करने से वो मैसेज पहुंचता नहीं है। नेपाल छोटा तो है, लेकिन लैंडस्केप ऐसा है कि आदमी आ नहीं पाते। आपने तो काफी मात्रा में जन जागृति की है वहां पर, आपको यहाँ सम्मानित किया गया है, इसके लिए बहुत बहुत आपका अभिनंदन है। और आप यहाँ पर आए, हमें बहुत खुशी हुई। आचार्य जी ने जो काम किया है काफी मात्रा में वो सराहने वाला काम है, और पूरे नेपाल में वो आउल के बारे में, आउल कितना पर्यावरण के लिए बड़ा है और क्या कर सकता है, इसकी जन जागृति उन्होंने उस नेपाल में की है। काफी मात्रा में उनका काम किया है। तो अब जो यहाँ जयाद्री में जो आउल फेस्टिवल हो रहा है और उसमें वो आगे है, उनका स्वागत तो हो चुका है, उनको एक पुरस्कार से सम्मानित किया गया इला फाउंडेशन की ओर से। काफी मात्रा में ये इला महोत्सव बहुत बड़ा चलता है। मैं विजय कुमार हरिश्चंद्र, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जय जय।